नमस्कार. जेव्हा आपला चांगला काळ येतो ना तेव्हा जगाला समजते की आपण कोण आहोत. पण जेव्हा आपला वाईट काळ येतो तेव्हा आपल्याला समजते की हे जग कसं आहे आणि आपले म्हणणारे लोक कोण आहेत. आयुष्यात जेव्हा संकट येतं तेव्हा पैसा, सुख आणि सुविधा तर दूरच जातात, पण सोबतच चेहऱ्यावर खोटू हसू घेऊन फिरणाऱ्या लोकांचे बुरकेही फाटतात. आज आपण बोलणार आहोत की जेव्हा आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा नक्की काय घडतं आणि त्या काळात स्वतःला कसं सावरायचं. नंबर 1. सुखातले भागीदार दुःखात गायब होतात. जेव्हा तुमच्या खिशात पैसा असतो, समाजात प्रतिष्ठा असते, तेव्हा तुमच्या अवतीभोवती लोकांची गर्दी असते. मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे शेकडो हात पुढे येतात. पण जसा तुमचा वाईट काळ सुरू होतो तशी ही गर्दी हळूहळू ओसरू लागते. लोक तुमचे फोन उचलणं बंद करतात, मेसेज बघून दुर्लक्ष करतात आणि अचानक त्यांचे महत्त्वाचे काम निघू लागतात. लक्षात ठेवा, हा वाईट काळ नक्कीच आहे, पण हा काळ तुमच्या आयुष्यातली विनाकारणची गर्दी कमी करण्यासाठी निसर्गाने दिलेली एक संधी आहे. जे मदतीचे हात देऊ शकत नाहीत ते सल्ले द्यायला पुढे येतात. तुमच्या वाईट काळात तुम्हाला धीर देण्याऐवजी काही लोक तुम्हाला तुमच्या चुकांची आठवण करून देण्यात व्यस्त असतात. मी तर आधीच बोललेलो होतो, असं करू नको, तुझं नशीबच खराब आहे किंवा तू ऐकलं नाहीस म्हणून असं झालं, असे टोमणे मारायला लोक एका पायावर तयार असतात. जे लोक कधी स्वतःच्या आयुष्यात काही करू शकले नाहीत ते तुमच्या अपयशावर PhD करायला बसलात. अशा लोकांच्या बोलण्याने खचून जाऊ नका, कारण वादळात जहाजावर ओरडणारे खूप असतात, पण सुकाणू सांभाळणारा फक्त कॅप्टन असतो आणि तुमच्या आयुष्याचे कॅप्टन तुम्ही स्वतः आहात. नंबर 3. रक्ताची नाती आणि मानलेली नाती याची परीक्षा. कधीकधी सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा परके लोक नाही तर आपलेच अगदी जवळचे लोक आपल्याला सोडून देतात किंवा आपल्या परिस्थितीची चेष्टा करतात. वाईट वेळ ही एक गाळणी फिल्टरसारखी असते. ती तुमच्या आयुष्यातून कचरा बाहेर काढते आणि फक्त शुद्ध सोन्यासारखी खरी माणसं शिल्लक ठेवते. जो माणूस तुमच्या पडत्या काळात तुम्ही पूर्णपणे शून्य असतानाही तुमच्यासोबत उभा राहतो ना, तोच तुमच्या आयुष्यातला खरा हिरा आहे. बाकी सगळे फक्त हवामानासारखे बदलणारे प्रवासी आहेत. स्वतःवरचा विश्वास डळमळीत होणे. नंबर 4. स्वतःची चाललेली युद्ध. वाईट काळाचा सगळ्यात मोठा फटका लोकांवरही नाही तर आपल्या मनावर होतो. सतत येणारे अपयश आणि लोकांचे वागणे पाहून आपल्याला स्वतःबद्दल शंका वाटते. मी खरंच काही चूक करू शकत नाही का? माझं आयुष्य कधी सुधरेल का? असा प्रश्न रात्रीची झोप उडवतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हिराला जितकं जास्त घासलं जातं तितकी त्याची चमक वाढते. तुमची ही वाईट वेळ तुम्हाला संपवण्यासाठी आलेली नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी, तुमच्यातली खरी ताकद बाहेर काढण्यासाठी आली आहे. मग या काळात नक्की काय करायचं? सगळ्यात आधी लोकांकडून अपेक्षा ठेवणं पूर्णपणे बंद करा. कोणी मदत केली नाही, काही हरकत नाही. तुमच्याकडे तुमचे 2 हात आणि लढण्याची जिद्द अजूनही जिवंत आहे. शांत रहा, स्वतःच्या चुकांमधून शिका आणि पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करण्याची तयारी करा. आज जे लोक तुम्हाला पाहून रस्ता बदलत आहेत ना, त्यांना उत्तर शब्दाने देऊ नका, तर तुमची परिस्थिती बदलून तुमची प्रगती करून द्या. म्हणून जेव्हा तुम्ही शिखरावर पोचाल तेव्हा हेच लोक पुन्हा म्हणतील, आम्हाला माहीत होतं तू एक दिवस नक्की मोठा होणार. वेळ बदलणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. फक्त आज हार मानू नका. जर हा व्हिडिओने तुमच्या मनात जरी उमेद निर्माण केली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या एका खऱ्या मित्राला नक्की शेअर करा जो तुमच्यासोबत नेहमी उभा असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.